नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्यासह महापौर मायादेवी परदेशी तसेच उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्या समवेत आपल्या पदाचा पदभार सभापती लताबाई पोतदार यांनी स्वीकारला आहे. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समितीच्या मार्फत तसेच महापौर यांच्या विशेष प्रयत्नातून शहराचा विकास सुरू आहे. शहरातील पाचकंदील परिसरातील मार्केटचे काम देखील येत्या 2 दिवसात सुरू होणार असून फक्त काहींना विकास कामे दिसत नाहीत असा देखील टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदच्या पदाचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर पाटीलताई, आम्ही सर्व नगरसेवक, माजी महापौर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि धुळे शहराच्या विकासासाठी आज आमच्या पितृतुल्य, आईतुल्य, आईसाहेब पोतदारताई यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून, महापौरच्या माध्यमातून, उपमहापौरच्या माध्यमातून सर्वच आमचे स्थायी समितीचे सभापती सदस्य असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध कमिट्यांचे, महिला बाल कल्याणपासून सर्वच सभापती व सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या माध्यमातून धुळे शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही साध्य करणार आहोत. त्याची सुरुवात आज पाचकंदीलच्या मार्केटचं काम उद्या परवापासून आम्ही चालू करत आहोत. भाजी मार्केट त्या ठिकाणी आम्ही आज पाडलेलं आहे आणि 2 दिवसात फ्रूट मार्केटही आम्ही पाडणार आहोत आणि दोघं मार्केट एकत्र त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू आणि काही दिवसानंतर बाकीचे उरलेले मार्केटही आम्ही त्या ठिकाणी पाडू कामाला सुरुवात करणार आहोत आणि बाकी कामं या शहरात चांगले चालू आहेत. ते तुम्हाला दिसतातच आहेत सर्वांना, काही लोकांना दिसत नाही, त्याच्यात माझं दोष नाही. त्यांना फक्त रोज सकाळी यायचं आणि फेसबुकवर लाईव्ह व्हायचं एवढंच काम उरलेलं आहे. त्यांना शुभेच्छा आणि धुळेकर नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. जय श्री. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.